नमस्कार मंडळी, आपल्या गणेशोत्सवाच्या सिरीजमधल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. आय नो बाहेरची वाईब थोडीशी चेंज झाली नाही का, कारण की बाप्पा त्यांच्या गावी परत गेले आणि वी ऑल आर बॅक इन आर नॉर्मल डेज. बट देअर इज अनदर होप. ती म्हणजे आपली गणेशोत्सवाची ही सिरीज जी एडिट करताना मी आणि व्हिडिओ पाहताना तुम्ही, आपल्या दोघांनाही गणेशोत्सवातल्या मेमरीजचा रिकॉल होऊ शकतो. त्यामुळे अजिबात एकही व्हिडिओ मिस करू नका. कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की मी कोकणात फायनली पोहोचले आहे. तर ज्या मुमेंटवरती तुम्हा सगळ्यांना मी थांबवून ठेवलं होतं त्या मुमेंटनीच आजच्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे. पण मी एक डिस्क्लेमर द्यायला इथे आले आहे. तो डिस्क्लेमर असा आहे की ज्या दिवशी मी कोकणात पोहोचले त्या रात्री सगळी पुरुष मंडळी भजनं करायला गावी गेली होती आणि ती जेव्हा वाडीत गेली होती त्यावेळेला सगळ्या बायकांनी मिळून टिपऱ्या खेळल्या, खेळ खेळले, थापट्या खेळल्या आणि त्या सगळ्याचे व्हिडिओज मी कलेक्ट केले. पण मला माहिती आहे की या खेळांचा एक वेगळा फॅन बेस आहे आणि त्यामुळे मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे. त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे मी कोकणात पोहोचल्यानंतर त्या दिवशी काय काय झालं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काय काय झालं. आणि या ब्लॉगचा USP काय असणार आहे ते म्हणजे आजीने सांगितलेल्या अनबिलिव्हेबल गोष्टी. त्यासाठी हा ब्लॉग पाहायलाच हवा आणि बायकांच्या टिपऱ्या, त्यांचे खेळ हे पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगची वाट पाहावीच लागेल. बाय द वे, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मराठी समजता मराठी समजता ना? हां, कशी आहेस? चांगली आहे. म्हणून मी आली. बाबा नु बरा आहे ना? एवढा उशीर लागला त्याचा चेहरा. तर इथे मोदक खाताना माझा चेहरा बघण्यासारखा झाला होता, कारण की मला अजिबात गोड आवडत नाही. मी प्रसाद म्हणून आलेला नैवेद्याचा मोदक पण शेजारच्या पानात देणारी मुलगी आहे आणि इथे मोदक आल्यानंतर मला खावाच लागला. आणि तुम्हाला माहिती आहे या संपूर्ण कोकण दौऱ्यामध्ये मी उकडीचा मोदक खायला शिकले. म्हणजे ॲटलिस्ट माझ्यासाठी अनबेरेबल गोष्ट होती ती साध्य तरी झाली. यातच काय ते आलं. तर इकडे ना आजी सांगत होती की विसर्जनानंतर सगळे बाप्पा पाण्याखाली जाऊन कसे गप्पा मारतात. तुम्ही सुद्धा ऐका. काय 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 बर रात्री गणपती पोचवला ना तिकडं तेव्हा विचारते एका बघाय बाबा तू काय केलं तर मी दही भात करा, तू काय केलं मी डाळ भात करा, तेव्हा सांगतो विसर्जनचे शूटिंग हवे पहिल्यांदा कोरीचा किचन बघ ना, काळी आहे तर दाखव. पिठला भात खाशी ना? पिठला भात खाशी ना? हे भाकरी बनव. मला काय पण चालतं. भाकरी खाशी काय पण चालतं. डाळ हाय तुझे मोठा हाय चांगले काय पण भात मम्मी पिठला भातच बनवतो. पहिल्या सीट मध्ये चांगलं लागतंय, नंतर थोडं कडू लागतंय. चाय पिते पहिल्यांदा व्हिडिओ काढताय. आईचा पण काय? आई पण चाय पिते. ती बुरकते. बाजूला पण काय? बरं इकडे ना गावातली अशी सगळी माणसं एकत्र येतात, प्रत्येक घराघरात जातात आणि मग आरती करतात. कुणी आपली सेपरेट आरती वगैरे काही करत नाही मुंबईसारखी. गुड मॉर्निंग. आजचा दिवस आहे दुसरा आणि काही माणसं असतात मुंबईत राहतात आणि मग
गणपतीत गावी जायचं आहे, गणपतीत गावी जायचं आहे असं म्हणून जीव घालतात आणि गणपतीत गावी आल्यावर बघा काय करतात. या बघा कोकणचा जीव. हे मुंबईत असताना जीव घालतात. बाबा आम्हाला गणपतीत गावी जायचं आहे, गणपतीत गावी जायचं आहे. गणपतीत कोकणात येतात. गणपती बा उठून गणपतीची दुपार व्हायला आली. वाजलं 10. आता 2 तासांनी गणपतीची दुपार होईल. ह्यांची अजून सकाळ झालेली नाही आहे. हे झोपलं आहे. या कुंभकर्णाला पण मागे आहे. काय वाटतं काय? हां, या मुंबईत असताना नुसता जीव घालं कोकणात जायचं कोकणात जायचं आहे आणि कोकणात येऊन झोपा काढत. काय बोलायचं काय? नाही व्हिडिओ शूट हो रही है. नको नको राहू दे. कोकणचं झील झोपलो असाच दाखवायचा आपण. शॅम्पू लावला पाहिजे. इकडे सुट्टीवर म्हणून थंबनेल बनवली ना. बनवतो कोण 3रा दिवस गेले झोपलंय. लुक एट दिस फेस. इथे ना नैवेद्यासाठी अळूवड्या चिरल्या जात होत्या. नंतर त्या आम्ही सगळ्यांनी मिळून अशा तळल्या वगैरे आणि मग साबुदाणे वडे पण तळले जात होते. तर तळणीचं काम जरा आम्ही तिघं मिळून करत होतो. जास्त साक्षीनेच केलं. आम्ही आपलं चुटूर मुटूर. पाहू शकता इकडं बघायची काम. हाय गरम आहे तर हात लावशील. हा तर दिस ह्या म्हणजे पूर्ण फ्रेम. असं नको टाकूस ना, हाताने टाक ना. जसं काय हाताने टाकतात हाताने मी. टाक. चिपकेल ते चिपक. भंगवलाय. वड्यांचे हे आपलं छान आपला बनवला जोशी वडेवाले. तसं एक ब्रँच ठुकुल वडेवाले. ट्रेन मध्ये आता विकायला. हा ना. हा जरा झूम आउट करून दाखवूया. अजून आंघोळ नाही केले. आंघोळ न करून चुलीपाशी येऊन जेवण बनवतो. तिकडे आहे गॅस. तेच झालं. नाही गॅस वेगळा चुली आग पेटते ना तरी पण. आणि हे 2 आंघोळ न करून गणपती. अरे हा ते काढून ठेवायला पाहिजे साईडला. ते साईडला काढून ठेवायला पाहिजे. वास असा फरकल्यासारखा येतो. झाले. अरे दुसरी बाजू. दुसरी बाजू काय? दुसरी बाजू कशाला पाहिजे? दुसरी बाजू काय कच्चा खाणार आहे? दोन्ही बाजून सेमच आहेत ते आईने करपवले तिकडे. वास तिकडे येत आहे. पांढरं दिसतंय ते पण त्यात धूर सुट लागली. आणि हे पण काढ. तेल करपला तो मंदार. कमी कर. गॅस कर. बघ ते फटकन करप तिला. अरे काढ ना, लाल झाले. करपवू नको जास्त. असंच असतं. ह्याच रंग आहे ह्या असा असतो त्याचा. हा रंग असा असतो. एकदमच चांगलं एकदम हे झालंय. साईडचा बघ, साईडचा बघ. साईडली कर. तसंच असतं ते. मला नका शिकवा. बरोबर केलंय मी. आता हे पण टाक. तर तेल टाक. अरे तेल मिथळ. 2 काढून ठेवा. हे टाक. बंद करू. हे टाकायचं. आता पीठ टाकतो नको ना. टाकू. देवाचं आहे ना. मी आंघोळ नाही केलाय. जरा पकडा. ते कसं हे असं सोडतात. हे बघ. थांब धैर्यंडी. थांब ना धैर्यंडी बघूया. थांब ना. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये हमारे जमान्यामध्ये पोहोचलो हा सीन पाहून. तर इकडे ना आई भिडाच्या तव्यावरती घावणे बनवत होती. सुरुवातीला भाई ते घावणे बसतच नव्हते कारण की तो तवा यूजमध्ये नव्हता ना. नंतर जमले ते आणि मग व्यवस्थित झाले.
तर इकडे ना आजी आम्हाला त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती, तुम्ही पण ऐका. आमचे शेजारचा म्हातारा होता टिपऱ्याला, तर त्याचं लग्न नाही झालेलं, तर त्यानं एवढी पात्र आणलं. पात्र म्हणजे दगड, ते कोरला म्हणजे कोरला ना ते काय माहिती, ते आणून तिथे ठेवलं. मग सांग असं जायला. मग त्या या लोकांनी, आमच्या लोकांनी लहानशी एवढी लहान घुमटी बांधली. घुमटी समजतात, लहान छोटी छोटी ती. मग आमची पूजा वाडीची दर दिवशी आरती शनिवारच्या, आणि पूजा पण आम्ही बांधायची सुरुवाती केली वाडीची सगळी. नंतर मग ती घुमटी ना पूजा होती आमची त्या मंदिरात. पूजा होती, घुमटी बघलं, एवढीशी घुमटी अशी पडतो. आम्ही तिच्या पाठीमागे बसलो होतो. असा ही घुमटी नाही, हे आम्ही बसलेली अशी बसली, अशी हलायला लागली. आम्ही डोळ्यांनी बघितलं. आम्ही याच्याकडे ही घुमटी आणि आम्ही हाय बसलेली. बाबांनी पण बघितलं. हां, सगळे घुमटी. आणि नंतर मग मंदिर बांधलं. या आता नंतर पुन्हा बांधलं चांगलं या, पण तेव्हा पण मोठंच मंदिर बांधलेलं. मंदिर बांधून मग ती मूर्ती आणली हनुमंताची, ती पण हाय मंदिरात. घेऊन जा मंदिरात, दाखव. ती पण आहे. त्या बिचारा केला. पण ती मग आता नवाज बुवा घाटी किती लोकांनी बांधली. माझ्या लेकीने दोघींनी 2 बांधले. माझ्या लेकीने त्या घाट घंटा आपण देतो ना असं. तर माझ्या याचं आत्याचं बघ, विराडचे मोठा बाळ गेला, तिचं पाय वाकडं होतं, म्हणजे त्याचं फांग होतं, तिच्याबद्दल बोललेली. आणि एक या आपल्या मोठे ते ना कशा बोलले ते समजत नाही. ती 2 गाठी बांधल्या. सगळी नवस पण बाळा, नवस पण बोलतो, म्हणजे नवस बोलतात. मग तो नवस कंप्लीट केल्यावर त्यांनी घंटी बांधली. घंट्या बांधल्याने नवस, म्हणजे नवस नाही बोललेले, आपल्या घंटी बांधल्याने म्हटला नाही. आता माझ्या बाबाचं पाय सांगून म्हणजे घंटी बांधल्याने. आता तर पुन्हा मूर्ती आता गेल्या वर्षी मंदिर बांधल्याने. हां, सलाबचा तवा कावला होती. तर घंटी या मंदिर बांधल्याने ना तेव्हा एक घुमाली आणलेली मूर्त नवीन. नाही, हा आमच्या वाडकर आहे नाही, आते घरची वाडकर आहे ना आमच्या अण्णाने मंदिर बांधलं तेव्हा. यंदा पूजा बांधलेली, आम्ही सगळ्या दिले होतो. ते माझी तापण मला माझा काढता सगळ्या. ती लय भारी आहे बाबा. आमच्या ते गावाचा देव होता. गावाचा देव ना. तर तिकडं राय म्हणून व्हायची, जंबूबियात म्हणून. त्याची झाड होती. ती कोंडियातली गाय. कोंडिया हा गाव आहे, तुम्ही आला तिकडनं. हां, गाव आहे कोंडियातला. तर ती गाय यायची त्याची, त्या माणसाची, घाणेकर त्यांचं नाव, आडनाव. तर त्याची गाय आली. ती गाय आली ना, ती काही वासराय पण घेईना, दूध देईना. ती थायच ना त्या दुसऱ्या गावात ना, ह्या गावात यायची आमच्या जांभूळवाडी. आणि ते रायवर जायची. आणि ती अशी त्या पाय ठेवत राहायची. तिथं सैमाची पिंडी आणते ती मंदिराची. तर सैम यायचा, घटा दूध पियायचा. आणि पुन्हा गाय, पुन्हा ती गाय मग आपल्या गावात देते. तेव्हा ती त्या लोकांनी पाळत केला नाही. गायच्या मागे आले. हां, गाय ही जाता तरी काही, वासरात तर दूध देत नाही, जाता तरी काही, म्हणून आम्ही पाठणार देतो. काय तेव्हा तर मग आमच्या गावात सांगत नाही, गावाऱ्याने बघितलं नाही, आमच्या पाटलाने. आणि नंतर त्या सगळं साफ करून तिथे जीव घालणं. रामेश्वराचा मोठा बाबा असं होतं. तेवढं तांब्याचा तुबा मंदिराचा असं पाठीमागं आहे. आता काय माहिती. तर तिथं मच्छर करून 3 दिवस, म्हणजे उद्या टिपर आहे ना, टिपर समजतात. टिपर म्हणजे होळी ना काहीतरी, हां, शिमगा.
तर बाळा मंदिर बांधून आता आम्ही ना टिपर असला तर बारशीत ना म्हणजे तुळशीचे लग्न असतात ना मग 3 दिवसांनी टिपर होतात. तर टिपरात मच्छी नाही करायची. काय टिपरात इथेच खाव ना सणा दिवशी मच्छी आपलं काय मटण का चिकन तेवढाच. मग 3 दिवस खायचा नाही. टिपरात जावसा असत ते म्हणजे 3 दिवस कसले तरी. हा 3 दिवस नाही खायची मच्छी काय खायची नाही. मच्छी खाल्ला ना तर मंदिरात नाही चढायचा म्हणजे वरती चढायचा नाही. इकडनं भोवार फिरायचा आपला मंदिरात निशाणी फिरताना तिच्या पाठनं फिरलं तरी काय पण आतमध्ये चढायचं नाही. मग काहीतरी असतात आमच्याकडे काय दुसरा जवळ जातात आपला तर देव बसवलेला आहे खाली आहे. आमची 3 देवळ आहे. काय मग बघितलं असतं. मग आम्ही माझ्या बाबाच्या रिक्षा होती तेव्हा आम्ही रिक्षाने गेलो त्या मंदिरात. तर बरोबर माझ्या अंदाज साक्षीचा. पण तिला कळलं का कोण वरती यायचं तर कळलं. त्यांनी असं इशारा केला पण तेवढा कळला नाही. आता बाई काय म्हणते तुला काय वाटतं मला समजे नाही मला समजतं. तर मगाशी आजीने जी हनुमंत मंदिराची गोष्ट सांगितली ना त्या मंदिराकडे मला हे सगळेजण घेऊन चालले. बरं ते मंदिर घराच्या मागच्याच बाजूला होतं अगदी जवळच हाकेच्या अंतरावर. पण तरीही तिकडे जाताना माझी जी काही दमछाक झाली माझा पाय सारखा घसरत होता. तिकडे ॲक्च्युली व्हाळ होतं आणि त्यामुळे शेवाळ होती. व्हाळ म्हणजे मिनी धबधबा आणि माझा पाय घसरण्याचा वय निघून गेलाय तरी तिकडे त्यावर पण मात केली मी आणि कसं बसं बाईत मी तिकडे पोहोचले. इकडे ना मी ते मळीच्या माशांमध्ये पाय टाकणं जे असतं ना ते एक्सप्लोर केलं. साथी हात बढाना. चल चल चल. हरामखोर माणूस. व्हिडिओ नको काढून मी दिसते आणि यार पड. हे बघ आम्ही इकडे विसर्जन करतो गणपतीचं. हे बघ इकडे आम्ही विसर्जन करतो गणपती. पाणी कमी आहे 4 दिवसांनी नंतर असं आहे विसर्जन करणार आहे. बाटाच्या चपलेचा रिव्ह्यू द्यायचा आहे. बाटाची चप्पल अजिबात घेऊ नका. पावसाळ्यामध्ये अशी स्लीप होते. खरंच स्लीप होते बघितलं ना. चप्पल काढून चल. मग चप्पल मी घालता सांगितली नको लावायला. किती बेकार होतं. आता हा मोठा टास्क आहे. पाण्यातून जायचा टास्क नाही वरतून तर मातीतून. स्लीप होते माती हेवाली मरी मात्र आहेत ना पायाला जवळ मात्र ते बघणाऱ्या माणसाला देतात खाली चालतो. खाली काय नाही. दादा पॉज कसं करतात.
हे बघा ते मळीचे मासे. इथे मुंबईमध्ये लोक पैसे टाकतात त्याच्यासाठी आणि इकडे फ्रीमध्ये सेशन होतं पेडिक्युअर करण्याचं, जे की मी करून घेतलं. आणि ते मासे भेंडी माझ्याच पायाला जास्त चिकटत होते बाकीच्यांपेक्षा, माहीत नाही का, बहुतेक माझे पाय प्रचंड घाणेरडे होते त्यामुळेच. आणि शेणात पण पडला होता, तुम्ही पुढे बघालच. ते टॅन खातायत तो बहुतेक, कसं येतं पण काय करत नाही आहे, नुसतं हात ते नको असं टॅक्टर त्याच्या पायाला नाही येणार आहे. स्टॅच्यू राहिल्यावर येतात ना ते, चप्पल काढल्यावर येतात मला वाटतं. त्यांना कळलं हात घालेला पाय सगळ्या, त्यांना कळलं मागून पुढून बुजबुजी करेल कारण पाय स्वच्छ आहेत ना म्हणून नाही येत आहे. त्याने कळलं हा एकच घालेला पाय त्याला किंवा सगळे आले दादू उदा इकडे दूर आहे ते पटकन धुतला मी. चल तेवढं काय नाही, चांगलं आहे शेण. चल खाली अजून काय पाहिजे, दगड वाटला पाहिजे. आम्ही जातोय मंदिरात. चला देवा गाभाऱ्यात नाही ना. मला माझा तो व्हिडिओ आठवला होता का मंदिरात घंटा नाही नाही तो एकच आपण ब्लॉग केलेला त्या हाताचा वगैरे शॉर्ट घेतलेला कोकणामध्ये माहितीये. नाही येत त्याला मारतोय बघ आता, मार हात पोचतोय पण जातात, नेम भेटत नाही त्याला. जावा हा दगड आहेत ना हे तीन, ते साईडला ते तीन आहेत ना ते मेन देव आहेत. म्हणजे ते आजी बोललीनुसार ते बसवलेले तीन. हा तो गेल्या वर्षी आपला हलिता कुठं आहे, ताज ह्या मधला, हा मधला आहे ना तो देव त्यांनी बसवलेला. घुमट होती ती छोटी होती, आता मोठी केली आहे आम्ही. मला काय वाटलं दगड हली होता. दगड नाही, दगड हे पूर्ण आहे ना, हे मला वाटलं घुमटी हली होती. घुमटी झाली होती ना. हे जे बांधलंय ना ते पूर्ण असं हलायचं, पण ते त्यावेळी छोटं होतं, आता हे मोठं केलंय. हे बांधलेलं हल्ली, हा हे आता बांधलेलं आहे. हे तर आता बांधलं, पण त्यावेळी ते छोटं होतं ना, असं ते बांधलं ते चौतारा बिवतारा, ते हलायचं असं. मग ते हलणार हाय कुठं आता, ते टाकून दे. हो आजी को जाकर पूछो उधर. अरे चांगला प्रश्न विचार. ताईला दे, तुला होतच नाही. पुजारी सगळ्यांनी लावा एक एक लावा. एक जसं काय का हनुमानाला काय वाटणारच आहे पेटल कालच्या दिवसात. पेटला ते विजो पण ठेवू कुठे, त्याच्या ह्या दिसलाच नाही. सॉरी एकच नाही आणि हा तिथेच लाव. पहिल्यांदा लावते बघितलं ना. हा मग मला वाटतं ती पद्धत असेल तुमच्याकडे, काही इकडे एक लावा तिकडे एक लावा. झालं पाया झाला पडून तर मंडळी आज पुरतं इतकंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे
आजच्या रात्री जे काही भजन झालं त्या भजनाचा व्हिडिओ आणि ऑफकोर्स मी सुरुवातीला म्हटलं तसं नेक्स्ट व्लॉगमध्ये आपल्या या बायकांचे स्पेशल खेळ सुद्धा येणार आहेत. त्यामुळे स्टे ट्यून गाईज.